ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, महाबळेश्वर म्हणजेच थंड हवेचं ठिकाण, जेथे अनेक पर्यटक फिरण्यासाठी जात असतात आणि महाबळेश्वर जे उंच डोंगरावरती वसलेलं आहे, तेथे गेल्यानंतर पर्यटकांना, फिरायला येणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे ठिकाणे दाखवले जातात. त्यापैकी एक प्रसिद्ध स्थळ म्हणजे मंकी हिल, जेथे एक डीप व्हॅली आहे आणि त्या व्हॅलीमध्ये जर एखादा व्यक्ती ओरडून बोलत असेल तर तो आवाज रिटर्न त्याला येत असतो. जर एखादी व्यक्तीने मोठ्याने त्याचं नाव घेतलं तर तेच आवाज परत खाली जाऊन रिटर्न त्या व्यक्तीकडे येत असते आणि म्हणून त्याला आपण इको व्हॅली असे म्हणतात. जर आपण त्या व्हॅलीमध्ये चांगला शब्द दिला तर ती व्हॅली आपल्याला परत तेच शब्द देत असते. उदाहरणार्थ, जर आपण सांगितलं यू आर व्हेरी गुड, तू किती चांगला आहेस, आणि काही क्षणातच तोच आवाज, ते शब्द परत येत असतात, तू किती चांगला आहे. जर आपण त्याला वाईट शब्द बोलून ओरडलं की तू वाईट आहेस, तू काही कामाचा नाहीस, ते शब्द परत आपल्याला आपल्या कानाकडे येत असतात, तू वाईट आहे, तू काही कामाचा नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच, जे काही आपण मुखातून त्या डोंगराला देत असतो, डोंगर किंवा ते व्हॅली माणसाला ते शब्द परत देत असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे जैसी करणी वैसी भरणी. आणि हेच उदाहरण आपल्याला आजच्या शुभवर्तमानाशी फार निगडित आहे, जेथे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, इतरांचे दोष तुम्ही काढू नका. जर तुम्ही इतरांचे दोष काढले तर तुमचे देखील दोष काढण्यात येईल. म्हणजे जर आपण इतरांना दोष लावला तर एक दिवस आपला देखील दोष काढणारे कोणीतरी असणार आहे, आपला देखील खाली पडणारे कोणीतरी असणार आहे, आपल्या देखील जीवनामध्ये वाईट असणारे कोणीतरी असणार आहे. आणि म्हणून ज्या मापाने आपण देत असतो तेच माप परमेश्वर सांगत आहे तुमच्यासाठी वापरले जाणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, स्वतःच्या जीवनातील काळोख न पाहता, स्वतःच्या जीवनामध्ये किती कचरा आहे याकडे दुर्लक्ष करून आपण मात्र बोट इतरांवरती ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, इतरांविषयी निंदा नालस्ती करत असतो, इतरांच्या जीवनामध्ये किती काळोख आहे हे इतरांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो, किंवा त्या व्यक्तीने केलेली चूक, त्या चुकावरती आपण फार मननचिंतन करत असतो. परंतु आपल्या जीवनामध्ये एवढा अंधार असताना देखील आपण त्याच्याकडे मात्र कानाडोळा करत असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जी व्यक्ती इतरांची दोष काढत नसते त्या व्यक्तीचा देखील कोणी दोष काढणार नाही. पण जी नेहमी इतरांची दोष काढते, इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करत असते, किंवा इतरांच्या जीवनामध्ये अंधार आणत असते, अडथळा बनून राहत असते, तर तेच माप त्या व्यक्तीसाठी वापरले जाणार आहे. एक दिवस त्या व्यक्तीला देखील खाली पडावं लागणार आहे. आणि तुम्ही इतरांचे दोष काढू नका. थोडक्यात सांगायचं झालं की आपण इतरांवरती दोषारोपण न करता, जर परमेश्वर जो आहे तोच त्या व्यक्तीला दोष देऊ शकतो किंवा न्याय करू शकतो. कारण आपल्याला कोणाचीही न्यायनिवाडा करण्याची परमेश्वराने परवानगी दिली नाही, परंतु आपण मात्र स्वतःचा न्यायनिवाडा केला पाहिजे. आपण मात्र स्वतःला जज केलं पाहिजे की खरोखरच माझ्या जीवनामध्ये काय आहे, ते आपण किती प्रकारे काढण्याचा प्रयत्न करतो याकडे प्रभू येशू ख्रिस्त लक्ष लावून असतो. आणि म्हणूनच आज परत एकदा ते जीवन आपलं दिलेलं आहे, ते केवळ आणि केवळ आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणून इतरांना चांगलं जीवन देण्यासाठी परमेश्वर आपला पाचारण करत आहे. इतरांना खाली न पडता, इतरांवरती दोष न लावता, इतरांच्या जीवनामध्ये मार्गामध्ये अडथळे न बनता, इतरांचं जीवन फुलवण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी परमेश्वर पाचारण करत आहे. आज परमेश्वराकडून कृपा मागूया, शक्ती मागूया, स्वतःचं जीवन आत्मपरीक्षण करून इतरांचं जीवन फुलवण्यासाठी. आमेन.